माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की व्यायामासाठी स्वतःसाठी कसा वेळ काढावा. पण हा प्रश्न ज्यांना ज्यांना आहे त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला कुटुंबियांसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी, घरच्या कामांसाठी, लग्न कार्यासाठी, किटी पार्टीसाठी किंवा शॉपिंगसाठी, मैत्रिणींना वेळ देण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी कसा वेळ मिळतो. सो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कसा वेळ काढायचा आहे. याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे वेळच नाही आहे. तुम्ही जर हे सगळे काम करू शकता याचा अर्थ तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि तेवढंच जर तुम्हाला वाटत असेल की नाही, आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या कंप्लीट करायच्याच आहेत, नवऱ्याची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, घराची जबाबदारी, बाकी दुसऱ्या गोष्टींची जबाबदारी, हे आम्हाला करावंच लागणार. पण तुम्हाला माहिती आहे का तुमची जबाबदारी कोण घेते? तुमची जबाबदारी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की हां माझ्याकडे वेळच नाही आहे. एक काम करा, तुमचा फोन घ्या आणि त्या फोनची स्क्रीन टाईम चेक करा किती आहे. जर ही स्क्रीन टाईम 1 तासाच्या वर असेल तर बघा तुम्ही हा वेळ किती वाया घालवला. त्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर आज तुम्ही हेल्दी असतात. बरं, तुम्हाला हेही वाटत असेल की काम करून, घरचं सगळं आवरून, बाकीच्या गोष्टी करून, मुलांना सांभाळून मी फार थकते वगैरे, पण तसं नाही आहे. उलट तुम्ही वर्कआउट सुरू करा आणि मग तुमची एनर्जी लेवल चेक करा. तुम्हाला अजून एफिशियंट होणार आणि तुम्हाला छान तो उत्साह असणार. पूर्ण दिवसभर तुमचा मूड फ्रेश असणार. ती चिडचिड, ती किटकिट, ते तुम्हाला अजिबात एफेक्ट नाही करणार. स्टार्ट युअर वर्कआउट राईट नाव. कमीत अर्धा तास तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढूच शकता. सो आजपासून ही सुरुवात करा आणि बघा तुमच्या मूडमध्ये किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किती डिफरन्स येतो. एवढं लक्षात घ्या, तुमची कामं करायला कोणी येणार नाही आहे. तुमची कामं तुम्हालाच करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर स्वतः हेल्दी राहतायत, तुमच्या स्वतःकडे लक्ष देतायत, ह्याला गिल्ट समजू नका. हे तुमची जबाबदारी आहे, ते तुम्हाला करावंच लागणार. हे गिल्ट नाही आहे. इनफॅक्ट तुमची जबाबदारी तुम्ही घ्या. आजपासून तुमच्या आहाराकडे, तुमच्या वर्कआउटकडे, तुमच्या राहणीमानाकडे, तुमच्या ग्रूमिंगमध्ये चेंजेस करा आणि बघा किती चेंजेस होत आहेत तुमच्या लाईफमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हेल्दी आहात तर तुम्ही बाकीच्यांना सर्वांना हेल्दी ठेवू शकता. ही गोष्ट तुम्ही विसरताय. तर आजच लक्षात घ्या आणि सुरुवात करा. बाकी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा DM करा. आपण काय ते पुढचं बघूया. थँक्यू.